हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बेसिक मॅथमॅटिक्स. तर बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपला चॅप्टर नंबर 1 लॉगॅरिथम चालू होता. लास्ट लेक्चर पर्यंत टाइप नंबर 5 चे प्रॉब्लेम्स कंप्लीट केल्यानंतर आजच्या लेक्चरला बाळांनो आपण चॅप्टर 1 लॉगॅरिथम मध्ये नेक्स्ट टाइपचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर चला मग बाळांनो पाहूया टाइप नंबर 6 चे प्रॉब्लेम्स. हेडिंग द्या चॅप्टर नंबर 1 लॉगॅरिथम. आता ज्यावेळी मी म्हणतोय की टाइप नंबर 6 चे प्रॉब्लेम्स आहे म्हणजे अगोदरच्या प्रॉब्लेम पेक्षा यात काहीतरी क्वेश्चन बदलतोय. तर टाइप नंबर 6 चे जे प्रॉब्लेम्स येतात लॉगॅरिथम वर त्यामध्ये क्वेश्चन येतो प्रूव्ह दॅट. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला आन्सर दिलेलं आहे, त्या आन्सर पर्यंत तुम्हाला फक्त पोहोचायचंय. फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन आहे आणि याचा आन्सर 0च येणार आहे, इथे दिलंय. फक्त तुम्हाला काय करायचंय, हे सॉल्व्ह करत करत 0 पर्यंत पोहोचायचंय. याला प्रूव्ह दॅट म्हणतात. LHS इज इक्वल टू RHS, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. काय डाऊट आहे? मग बाळांनो टाइप नंबर 6 चे प्रॉब्लेम्स आहेत प्रूव्ह दॅट. यामध्ये क्वेश्चन येईल प्रूव्ह दॅट. ओके, लास्ट लेक्चर पर्यंत बाळांनो 47 प्रॉब्लेम्स कंप्लीट केले होते. हिअर इज द क्वेश्चन नंबर 48 नंबरचा क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट. ठीक आहे, मला असं दिसतंय बाळांनो या प्रूव्ह दॅटच्या क्वेश्चन मध्ये ही टोटल जी आहे ना ही लेफ्ट हँड साइड आहे आणि इज इक्वल टूच्या पुढे जी आहे ती राईट हँड साइड आहे. मग आपण काय करायचं, ज्यावेळी प्रूव्ह दॅटचा प्रॉब्लेम येईल लेफ्ट हँड साइड घ्यायची ॲज इट इज, तिला सॉल्व्ह करत जायचं फॉर्म्युले यूज करून आणि शेवटी RHS पर्यंत पोहोचायचं, 0 पर्यंत पोहोचायचंय. ओके, चला सोडवूया. सोल्युशन मध्ये सिंपल फंडा आहे. सुरुवातीला काय घ्यायचं, लेफ्ट हँड साइड. चला मग बाळांनो लेफ्ट हँड साइड घ्यायची बरं का. चला मी लेफ्ट हँड साइड मध्ये बाळांनो क्वेश्चन मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. लिहून घ्या चला क्वेश्चन पटकन. लेफ्ट हँड साइड मध्ये ॲज इट इज ही जी टोटल आहे ना बाळांनो, ही टोटल ही सगळी लेफ्ट हँड साइड आहे. लेफ्ट हँड साइडला आपण ॲज इट इज लिहिलं, काहीच नाही केलेलं. आता तुम्हाला 2 रूल मी ऑलरेडी शिकवलेत लास्ट लेक्चरला. काय शिकवलं रे बाळांनो? इकडे पहा, लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n हा एक रूल शिकवला. अजून एक रूल शिकवला ना, लॉग ऑफ n मायनस लॉग ऑफ n. जेव्हा 2 लॉगॅरिथम मध्ये ऍडिशन येते तेव्हा याचं आणि याचं काय होतं, मल्टिप्लिकेशन. व्हेरी गुड. लॉग ऑफ m मल्टिप्लाइड बाय n असं होईल ना. 2 लॉग मध्ये ऍडिशन आली का m आणि n चं मल्टिप्लिकेशन होतं. जर 2 लॉगॅरिथम मध्ये सबट्रॅक्शन आली तर रे. ओके, आता लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n असं जर सबट्रॅक्शन आलं लॉगॅरिथम मध्ये तर आपण m n चं काय करतो बाळांनो, डिव्हिजन. लॉग ऑफ m डिवायडेड बाय n. काय डाऊट आहे? म्हणजे लॉगॅरिथम मध्ये ऍडिशन आली तर मल्टिप्लिकेशन होतं, लॉगॅरिथम मध्ये सबट्रॅक्शन आली तर डिव्हिजन होतं. आता हे रूल्स ऑलरेडी माहिती आहेत आपल्याला, आपण ऑलरेडी लिहिलेत लास्ट लेक्चरला. कोणाला काय डाऊट आहे का? जमतील हे रूल्स एक्झामला लिहायला. आता हे 2 रूल मी वापरणार आहे आणि याला सॉल्व्ह करणार आहे. हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या किंवा पटकन इथपर्यंत या. चला आले बाळांनो, आता इकडे लक्ष द्या. चला आता सॉल्व्ह करायचं बरं का. तुमची लेफ्ट हँड साइड ऐका ना, ह्या लॉग मध्ये आणि ह्या लॉग मध्ये काय आहे रे बाळांनो, ऍडिशन. आणि ऍडिशन असल्यावर काय होतं, मग या 2 लॉगॅरिथम मध्ये ऍडिशन आहे, मग 2 लॉगचा फक्त सिंगल लॉग लिहायचा. 2 वेळा लॉग येतो, एकदा लिहायचा आणि त्यानंतर काय करायचं, हे जे दिसतंय दोघांमध्ये ऍडिशन त्याची करायची मल्टिप्लिकेशन. 145/49 मल्टिप्लाइड बाय 14/29. ह्या टर्मने ह्या टर्मला मल्टिप्लाय झालं कारण ते ऍडिशन होती. काय डाऊट आहे? बरं, अजून सोपं करूया आपण आपल्या प्रॉब्लेमला. कसं करणार बघा बरं का. आता पहा, आता ह्या लॉग आणि हा लॉग याच्यात काय बरं, ह्या लॉग मध्ये आणि ह्या लॉग मध्ये काय आहे, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन आल्यावर काय होतं रे बाळांनो, डिव्हिजन. मग डिव्हिजनच्या सिम्बॉलला मी असं दाखवू शकतो का? बघा ह्या 2 लॉगॅरिथम मध्ये सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शन आली की डिव्हिजन होतं.
मग मी केलं डिवाइड, डिव्हिजनचं साईन तिथेच, आणि ह्या टर्मने मी काय करणार आहे आता, डिवाइड केलं डिवाइड. मग या दोन टर्म मध्ये ऍडिशन, या दोन टर्म मध्ये सबट्रॅक्शन. मग केलं पहा, ह्या टर्म मध्ये या टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन, या टर्म मध्ये या टर्म मध्ये डिव्हिजन. किती सोपं झालं बघा बरं, लिहून घ्या. ऑफलाईनच्या मुलांना काय डाऊट आहे का? ओके, आता इकडे लक्ष द्या. आता LHS इज इक्वल टू, इकडे लक्ष द्या, लॉग ऑफ 145/49 मी ऍज इट इज लिहिले, हे 14/29 ऍज इट इज लिहिले. अगोदर डिव्हिजन करतात का मल्टिप्लिकेशन? डिव्हिजन करतात. पण मी असं केलं तर या डिव्हिजनचं कन्व्हर्जन मल्टिप्लिकेशन मध्ये केलं तर, या दोन टर्म मी ऍज इट इज लिहिल्या, डिव्हिजनचं कन्व्हर्जन जर मल्टिप्लिकेशन मध्ये करायचं असेल तर न्यूमरेटर डिनॉमिनेटर लिहायचं, डिनॉमिनेटर न्यूमरेटर लिहायचं. याला म्हणतात गुणाकार व्यस्त मराठीत, इंग्रजीत म्हणतात रेसिप्रोकल. तेव्हा आपण ह्या टर्मची या रॅशनल नंबरचं रेसिप्रोकल घेतो, तेव्हा डिव्हिजनचं काय होतं, मल्टिप्लिकेशन. मग 7 डिनॉमिनेटरला आहे, तो न्यूमरेटरला गेला. 10 हा न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटरला आला. काय डाऊट आहे? डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन करता यायला हवं. डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन केलं 10/7 चं झालं 7/10. झालं बाळांनो. आता या ठिकाणी आता हे सॉल्व करायचं, आन्सर येणार म्हणजे येणार. करूया सॉल्व. चला इकडे लक्ष द्या, बरोबर सॉल्व करतो मी, लक्ष द्या. आता कशा कशाने कुठं डिवाइड होतं पहा, बघा बरं. इकडे पहा, कट केलं, 5 2 जा 10, इथं 5 2 जा 10, खाली राहिले 4 आणि 5, 5 9 जा 45. म्हणजे याला 5 ने डिवाइड केलं 2 आलं, याला 5 ने डिवाइड केलं 29 आलं. डिव्हिजन ओरली जमत नसेल तर कॅल्क्युलेटरवर करा, कॅल्क्युलेटर अलाउड आहे पेपरला. इकडे लक्ष द्या, 7 7 जा 49, 7 7 49, 7 ने डिवाइड केलं 7 आलं. इथे 7 2 जा 14, म्हणजे 7 2 14, 2 आलं. इथे 7 ने डिवाइड केलं, इथं 7 ने डिवाइड केलं. आणखी नाही का, 7 1 जा 7, 7 1 जा 7, आणि इथं पण 7 1 जा 7, 7 1 7, 7 1 7. पुढे इथे पहा, 29 1 जा 29, इथं 29 1 जा 29, 29 1 29 29 1 29 मराठीमध्ये. पुढे इथे पहा, 2 1 जा 2, इथे परत 2 1 जा 2, 2 2 ने मी काय केलं बाळांनो, डिवाइड केलं. 2 1 जा 2, 2 1 जा 2. आता खाली काय राहिलं जरा बघा बरं, मला सांगा, तुम्हाला हे डिव्हिजन समजलं का? हे डिव्हिजन समजलं, असं कट करायचं शिकले आहात तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत. काय डाऊट आहे? समजतंय? ओके, पुढे जाऊ. आता काय राहिलं पहा बरं, न्यूमरेटरला काय राहिलं पहा, 1 1 1, तिन्ही 1 ने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर 1च येतो. न्यूमरेटरला काय राहिलं, 1 1 1, म्हणजे फायनली आन्सर असं आलं का रे, लॉग ऑफ 1 1 आणि 1, 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 1, 1 ने 1 ला डिवाइड केलं 1, मग 1 डिवायडेड बाय 1 1. आणि लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू काय शिकवली मी तुम्हाला? व्हेरी गुड. मग बाळांनो, LHS इज इक्वल टू लॉग ऑफ 1, आणि लॉग ऑफ 1 म्हणजे काय, 0. आणि आता पहा बरं, 0 ही तुमची राईट हँड साइड आहे का? पाहू शकता क्वेश्चन मध्ये, 0 ही तुमची राईट हँड साइड आहे. मग झालं ना LHS इज इक्वल टू RHS. काय डाऊट आहे का बाळांनो? अशा पद्धतीने आता जागा नाही राहिली बाळांनो, मी पुढे घेतो जरा. अगोदर एवढं लिहून घ्या बरं व्यवस्थित. चला एवढं इथपर्यंत या, मग शेवटी काय लिहायचं सांगतो. काय डाऊट आहे का ऑफलाईनच्या मुलांना? चला डिव्हिजन परत एकदा सांगतो. पाढे येतात, इंग्लिश मध्ये येऊन द्या, मराठीत येऊन द्या, पण येऊन द्या. लक्ष द्या, 5 2 जा 10, 2 आले, 5 ने डिवाइड केलं. 5 2 जा 10, आणि 5 9 जा 45 येतं ना. 145 ला 5 ने डिवाइड करून पहा, 29 येतं. क्लिअर? परत पुढं 29 1 जा 29, अगोदर 29 होते ना, 29 1 जा 29, इथं 29 1 जा 29, इथं 7 ने डिवाइड केलं, 7 7 जा 49, इथे पण केलं 7 2 जा 49. बरं, इथं 7 1 जा 7, आणि इथं 7 1 जा 7.
इथे राहिले 2, 2 1 जा 2 आणि इथं 2 आला होता, 2 1 जा 2 झालं सगळीकडे 1 1 आणि log 1 ची व्हॅल्यू 0 आहे आणि 0 व्हॅल्यू म्हणजे RHS आहे. समजलं का? अरे हे डिव्हिजन आपण 10th स्टँडर्ड पर्यंत शिकलो आहोत. सावकाश करा. चला बाळांनो, झाला असेल, पुढे जाऊया. अशा पद्धतीने आता लास्ट स्टेपला काय लिहायचं पहा बरं का. आता ही स्टेप मी जरा पुढच्या पेजवर घेतो, बिकॉज बघा मी या स्टेप पर्यंत आलेलो आहे. तुम्ही ही स्टेप लिहिली असाल, हे बघा मी नेक्स्ट पेजवर घेतली ती स्टेप, पुढच्या पेजवर आलो आता मी. log of 1 is equal to LHS is equal to log 1 ची व्हॅल्यू काय असते रे? 0. तुम्हाला मी ऑलरेडी रूल्स मध्ये शिकवलं होतं की जेव्हा जेव्हा log 1 येईल तेव्हा तेव्हा व्हॅल्यू 0 असेल. पण 0 व्हॅल्यू म्हणजे कोण आहे रे? राईट हँड साइड. मग राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड इक्वल आली आणि हेच प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ड. इथपर्यंतच्या प्रॉब्लेमला मिळतात 4 मार्क्स. काय डाऊट आहे? लिहून घ्या. चला बाळांनो, अशा पद्धतीने ह्या टाइपचे प्रॉब्लेम सोडवतात LHS इज इक्वल टू RHS करून. पुढे जाऊया. हिअर इज द नेक्स्ट प्रॉब्लेम. या प्रॉब्लेमला जर तुम्ही पाहिलं, क्वेश्चन नंबर 49 आहे आपला. log of a cube with base b multiply by log of b cube with base c log of c cube with base a is equal to 27. 3 लॉगॅरिथमच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन 27 येतं. हे प्रूव्ह करायचंय. मग आपण काय करणार? LHS घेणार, लेफ्ट हँड साइड घेणार. मग लेफ्ट हँड साइड बघा बरं, ही अख्खी लेफ्ट हँड साइड आहे ना, यार संपूर्ण लेफ्ट हँड साइड मी ऍज इट इज लिहिणार. चला मी संपूर्ण लेफ्ट हँड साइड ऍज इट इज घेणार. ओके बघा, LHS मी ऍज इट इज घेतली अख्खीची अख्खी. ओके, आता लॉगॅरिथमचा एक नियम तुम्हाला माहिती का रे बाळांनो? मी शिकवलाय. log of m raised to n, की mच्या पॉवरला म्हणजे ज्या नंबरचा लॉग असतो त्या नंबरच्या पॉवरला काही आलं तर ते कुठं येतं? हा n कुठं येतो या लॉगला? मल्टिप्लिकेशनला. याला लॉ ऑफ प्रोडक्ट म्हणत होतो बा. म्हणजे एवढं तर फिक्स आहे बाळांनो, काय की जर समजा ह्या नंबरच्या पॉवरला काही आलं तर ते इथं मल्टिप्लिकेशनला येतं. मग इथं सगळीकडे पॉवरला आहे ना 3 3 3, मग तो कुठं येईल या लॉगला? मल्टिप्लिकेशनला. मग बघा बरं का काय होईल. मग LHS इज इक्वल टू हा 3 पॉवरला आहे, लॉग ऑफ खाली राहिला a विथ बेस b. काय झालं बाळांनो यामध्ये? हा जो 3 पॉवरला होता तो मल्टिप्लिकेशनला आलेला आहे पहा. मल्टिप्लाय बाय इथे पण 3 आहे, तो 3 इथे होता. लॉग ऑफ b विथ बेस c, लॉग ऑफ b विथ बेस c तसाच राहिला. हा पॉवरला 3 होता तो मल्टिप्लिकेशनला आला पहा. इथे पण पॉवरला 3 आहे, तो मल्टिप्लिकेशनला आला पहा. खाली राहिले लॉग ऑफ c विथ बेस. म्हणजे बाळांनो जी व्हॅल्यू पॉवरला येते लॉगॅरिथम मध्ये अशी पॉवरला, ती कुठे जाते? मल्टिप्लिकेशनला. लिहून घ्या बरं बाळांनो एवढं. चला स्क्रीनशॉट घेत चला किंवा आयदर लिहित चला, पटापटा लिहा. फक्त बरोबर लिहिलं तर पटकन होईल, लेक्चर छोटं राहील. झालं बाळांनो? आता पुढे जाऊया. आता ऐका ना बाळांनो, मी काय म्हणतो, तुम्हाला चेंज ऑफ बेस रूल शिकवला होता, आठवतं? चेंज ऑफ बेस रूल मध्ये इथे m आणि खाली बेसला n आहे, लॉग ऑफ m विथ बेस n. तेव्हा आपण काय केलं होतं रे? हा वरचा जो m आहे तो वर घेतला होता न्यूमरेटरला, हा खालचा जो n आहे तो खाली घेतला होता डिनॉमिनेटरला, आणि हा लॉग सेपरेट केला होता. आठवतं का? म्हणजे काय? वरचा m वर, खालचा n खाली आणि लॉग सेपरेट. याला म्हणतात चेंज ऑफ बेस रूल. तसं इथं पण होईल ना रे बाळांनो. बघा मी कसं करतो, थोडं लक्ष द्या. इकडे पहा, हा 3, इकडे बघा हा 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. 3 चं 3 वेळेस मल्टिप्लाय करा. 3 3 जा 9, 9 3 जा 27. मग मी 27 लिहून टाकले डायरेक्ट, झंझट नको. आता इथं लॉग ऑफ ए बेस विथ बेस बी आहे ना, मग लॉग ए जाईल वर, लॉग बी येईल खाली. म्हणजे चेंज ऑफ बेस रूलने ए वर बी खाली, लॉग सेपरेट.
तसं इथं काय लॉग ऑफ बी विथ बेस सी, मग लॉग ऑफ बी वर जाईल आणि बेसचा जो सी आहे त्याचा लॉग खाली येईल. परत इथं लॉग ऑफ सी विथ बेस ए, मग लॉग ऑफ सी विथ बेस ए, म्हणून लॉग ऑफ सी लॉग ऑफ ए. म्हणजे काय केलं, या प्रत्येक लॉगच्या टर्मचं चेंज ऑफ बेस रूल वापरून बेस चेंज करून घेतला, लॉग लॉग सेपरेट केले. इथपर्यंत काय डाऊट आहे, रूल कसा वापरायचा कळतंय. आता इकडे पहा, जरा इकडे लक्ष द्या. चला ऐका ना, इथे पण लॉग ऑफ ए आणि इथे पण लॉग ऑफ ए, इथे पण लॉग ऑफ बी आहे आणि इथे पण लॉग ऑफ बी आहे, इथे पण लॉग ऑफ सी आहे, इथे पण लॉग ऑफ सी आहे. सगळंच कट झालं, सर्व कट झालं म्हणजे 1 आणि 27 मल्टिप्लाय बाय 1 काय येतं रे, व्हेरी गुड. मग बाळांनो या ठिकाणी तुमचं LHS आलेलं आहे 27, पण हे तर RHS आहे तुमचं. 27 इज युअर RHS आणि आपल्याला RHS पर्यंतच पोहोचायचं होतं. हेन्स प्रूव्ड. आणि डाऊट सिंपल आहे, सावकाश लिहून घेता का बाळांनो, लिहून घ्या एवढं. या ठिकाणी हा प्रॉब्लेम कंप्लीट होतो. चला बाळांनो, लिहिला असेल व्यवस्थित, ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घेत चला, पुढे जाऊया. हिअर इज द नेक्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 50. ठीक आहे, क्वेश्चनची 50 झाली आपली. काय बरं क्वेश्चन, लॉग ऑफ एक्स विथ बेस वाय मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ वाय विथ बेस झेड. हा झेड आहे बरं, 2, तो झेड आणि 2 यातला फरक कळावा म्हणून इथे मध्ये लाईन मारलेली असते. मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ झेड विथ बेस एक्स इज इक्वल टू 1. म्हणजे या 3 लॉगॅरिथमचं मल्टिप्लिकेशन 1 येतं हे प्रूव्ह करायचंय. चला मग नेहमीप्रमाणे आपण काय करतो रे बाळांनो, आपण ना LHS घेतो, प्रूव्ह दॅट आहे ना, आन्सर ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. मग प्रूव्ह दॅट म्हटलं की टाईप नंबर 6 चे प्रॉब्लेम्स. या ठिकाणी बाळांनो मी LHS ऍज इट इज लिहून घेतलेली आहे, तुम्हीही लिहून घ्यावी. मी LHS ऍज इट इज लिहिलेली आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या बरं, तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं कोणता रूल बसेल बरं इथं, व्हेरी गुड, चेंज ऑफ बेस रूल बसेल असं कळायला हवं, याला म्हणतात प्रॅक्टिस. मग देअरफॉर इथं होईल पहा, लॉग ऑफ m विथ बेस n, लॉग ऑफ m होईल न्यूमरेटरला, लॉग ऑफ n होईल डिनॉमिनेटरला. याला म्हणतात चेंज ऑफ बेस रूल. वरचा m वर, खालचा n खाली, लॉग सेपरेट. तसंच या तिघांना होईल. चला करूया, लॉग ऑफ x डिवायडेड बाय लॉग ऑफ y. एक्स वाय सेपरेट केले, लॉग सेपरेट केला, लॉग ऑफ y लॉग ऑफ z आणि पुढे लॉग ऑफ z वर आणि लॉग ऑफ x खाली. थोडक्यात काय, एक्स वाय सेपरेट केले, वाय झेड सेपरेट केला, झेड एक्स सेपरेट केला. चेंज ऑफ बेस रूल मी या ठिकाणी अप्लाय केलेला आहे, लिहून घ्या. ऑनलाईनचे मुलं प्लीज लिहून घेत चला माझ्या बरोबर. काय डाऊट आहे बाळा याच्यात, जाऊ पुढे. रूल्स पाठ हसायला हवेत तर तुम्हाला हे समजेल. बरं इकडे लक्ष द्या, लॉग ऑफ एक्स झाला कट, इथे लॉग ऑफ एक्स झाला कट. न्यूमरेटरला जी टर्म आहे तीच डिनॉमिनेटरला असली की कट होते बरं. लॉग ऑफ वाय, इथे पण लॉग ऑफ वाय, लॉग ऑफ झेड, इथे पण लॉग ऑफ झेड. सगळं कट झालं म्हणजे खाली काय राहतो रे बाळांनो, 1 राहतो ना. मग बाळांनो तुमचं LHS सगळं कट झालेलं आहे आणि कट झाल्यानंतर खाली आलेले आन्सर 1. पण 1 म्हणजे कोण आहे रे बाळा, RHS. आणि RHS म्हणजे काय, LHS इज इक्वल टू RHS आहे, हेन्स प्रूव्ड. या ठिकाणी बाळांनो तुम्हाला जे प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह झालेलं आहे, प्रॉब्लेम संपलेला आहे. व्यवस्थित लिहून घ्या, असे प्रॉब्लेम्स येतात बरं. चला बाळांनो लिहिला असेल, जमतंय का रे. चला अजून प्रॉब्लेम्स पाहूयात. हा प्रॉब्लेम सेम टू सेम तसाच आहे जसा तुम्ही अगोदर केला होता ना 2 नंबरचा प्रॉब्लेम, याच्या टाइप मध्ये सेकंड प्रॉब्लेम, तसाच प्रॉब्लेम या. चला मला असं कळतंय, कोणता करता बाळांनो, हा होमवर्कला घेता की हा होमवर्कला घेता,
जो अवघड आहे तो मी करतो, जो इझी आहे तो तुम्ही होमवर्कला करा. हा क्यू ओके. मग बाळांनो हा प्रॉब्लेम सिमिलर वेने तसाच, याची थोडी हिंट देतो बाळांनो मी. हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला करताय, मी थोडासा जो अवघड आहे डिफिकल्ट आहे तो प्रॉब्लेम मी घेतो. हा पण डाऊट आला तर विचारा. याला काय करायला माहिती का, प्रथम हा लॉ वापरायचा की एमच्या पॉवरला जे काही असतं ते कुठे येतं, लॉग ऑफ, म्हणजे एन जो पॉवरला येतो मल्टिप्लिकेशनला येतो, बरोबर आहे की नाही. मग आई या ठिकाणी 2 पॉवरला आहे मल्टिप्लिकेशनला येईल, 3 पॉवरला आहे मल्टिप्लिकेशनला येईल, 4 पॉवरला आहे मल्टिप्लिकेशनला येईल. त्यानंतर तुम्हाला चेंज ऑफ बेस रूल वापरायचा आहे. लॉग ऑफ एम विथ बेस एन, लॉग ऑफ एम अपॉन लॉग ऑफ एन असं सेपरेट होईल, याला म्हणतात चेंज ऑफ बेस रूल. मग यांना चेंज ऑफ बेस रूल वापरायचा. चेंज ऑफ बेस रूलने सगळं कट होईल. 2 मल्टिप्लाइड बाय 3 6 आणि 6 मल्टिप्लाइड बाय 4 24 येऊन जाईल, बरोबर. हिंट दिलेले आहेत फॉर्म्युले म्हणून, लिहून घ्या एवढं. हा होमवर्कचा प्रॉब्लेम आहे, कारण आजचा आपला सेकंड प्रॉब्लेम सेम असाच होता, फक्त तिथे क्यूब 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 होतं, इथं 2 3 4 आहे. जमेल घ्या लिहून. मुद्दा म्हणून हा होमवर्कला दिलाय जेणेकरून तुमच्या ब्रेनला थोडस लक्षात ठेवा. जितकी प्रॅक्टिस कराल तितके परफेक्ट व्हाल, तितके फॉर्म्युले यूज करण्याकरता परफेक्ट असाल. हे जे काही बोर्डवर लिहितोय, एकदा बॅच जॉईन झाली की तुम्हाला सगळ्या नोट्स मिळणार आहेत. ओके झालं बाळांनो. हा प्रॉब्लेम नाही जमला मला नेक्स्ट लेक्चरला नक्की विचारा. तसं मी इझीच प्रॉब्लेम होमवर्कला देतोय. आणि आवर लास्ट प्रॉब्लेम, आता या युनिटचा आपला शेवटचा प्रॉब्लेम आहे बाळांनो. हा शेवटचा टाईप होता, हा शेवटचा प्रॉब्लेम सोल्युशन या चॅप्टरचा बरं का. मग या ठिकाणी बाळांनो परत मला दिसतंय की प्रूव्ह दॅटचा प्रॉब्लेम आहे. ही साईड या 0 ला इक्वल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. चला मग नेहमीप्रमाणे मी काय करतो की आपली जी LHS आहे ती मी ऍज इट इज लिहून घेतो. इकडे पहा, मी LHS ऍज इट इज लिहून घेतलेली आहे. घेतली LHS लिहून तुम्ही. ओके LHS ला सॉल्व्ह करत जायचं ना RHS पर्यंत पोहोचायचंय. इथे पण ऍडिशन आहे, इथं पण ऍडिशन आहे. 2 लॉगॅरिथम मध्ये ऍडिशन आल्यावर काय करतात माहितीये, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन. 2 लॉगॅरिथम मध्ये ऍडिशन आली तर त्यांचं काय होतं रे बाळांनो, मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी सर्व लॉगॅरिथम मध्ये ऍडिशन आहे तर मल्टिप्लिकेशन होणार. मग कसं होईल रे बाळांनो, इकडे बघ, सगळ्यांचा लॉग सिंगल केला, पी स्क्वेअर अपॉन क्यू आर, पी स्क्वेअर अपॉन क्यू आर मध्ये ऍडिशन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन होणार. क्यू स्क्वेअर अपॉन आर पी, क्यू स्क्वेअर अपॉन आर पी, परत ऍडिशन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन होणार. आर स्क्वेअर अपॉन पी क्यू, आर स्क्वेअर अपॉन पी क्यू. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला असं करायचंय, म्हणजे ऍडिशन होती ना म्हणून त्यांच्यात होणार मल्टिप्लिकेशन. झालं पा. आता जरा इकडे लक्ष द्या. चला मी या टर्मला जसंच तसं खाल्ली तो, कारण मला कट करायचंय. ठीक आहे, ती टर्म मी ऍज इट इज खाली घेतली हा, कारण आता या ठिकाणी कट करायचंय आपल्याला. जरा इकडे लक्ष द्या बाळांनो, ही टर्म मी ही स्टेप परत लिहिली खाली. ऐका ना, जिथं इथं पहा, इकडे लक्ष द्या. पी स्क्वेअरला असं लिहिता येईल का रे, पी मल्टिप्लाइड बाय पी. क्यू स्क्वेअरला लिहिता येईल का रे, क्यू मल्टिप्लाइड बाय क्यू. आर स्क्वेअरला आर मल्टिप्लाइड बाय आर लिहिता येईल का रे बाळांनो असं, बरोबर ना. कुठल्याही नंबरचा स्क्वेअर म्हणजे त्याच नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लाय करणे. म्हणून पी स्क्वेअर म्हणजे पी इंटू पी, क्यू स्क्वेअर म्हणजे क्यू इंटू क्यू, आर स्क्वेअर म्हणजे आर इंटू आर. चला इकडे पहा बरं, इकडे पहा, लक्ष द्या. या साईडला इथे एक क्यू आहे, इथे एक क्यू आहे, कट झाला. या साईडला एक क्यू आहे, या साईडला एक क्यू आहे, कट झाला. या साईडला एक पी आहे, इथे डिनॉमिनेटरला एक पी आहे, कट झाला. इथे एक पी आहे, इथे एक पी आहे, कट झाला. इथे एक आर आहे बाळांनो अपवर्ड म्हणजे न्यूमरेटरला, इथे पण डिनॉमिनेटरला एक आर आहे, वरती एक न्यूमरेटरला आर आहे, डिनॉमिनेटरला एक आर आहे. अशा पद्धतीने बाळांनो सगळं काही कट झालं आणि खाली काय राहिलं रे, खाली राहिलं काहीच नाही, काहीच नाही म्हणजे तिथं असतो 1. मग LHS इज इक्वल टू आलंय 1
आणि 1 म्हणजे तुमची तर RHS आहे, LHS 0 आहे. हो सॉरी, लॉग विसरलो मी, सॉरी. एवढं समजून घ्याल तुम्ही. इकडे पहा, लॉग ऍज इट इज घ्यावं लागेल ना रे, आणि याचं मल्टिप्लिकेशन तर 1 आहे. व्हेरी गुड. लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू काय रे? 0. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 आहे बाळांनो. मग या ठिकाणी 0 आलं. लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू 0 आली, आणि 0 काय आहे तुमचं? RHS. आणि RHS आलंय म्हणजे ट्रू झालं, हेन्स प्रूव्ड. व्हेरी गुड. लिहून घ्या बाळांनो, सर्व काही एवढं अगोदर लिहून घ्या. लक्षात ठेवा, सगळं कट केल्यावर खाली 1 शिल्लक असतो, आणि लॉग 1 हा 0 येतो, म्हणून RHS 0 आली. पार्श कळालं? व्हेरी गुड. चला, ऑनलाईनचे मुलं लिहून घ्या पटकन. चला, या ठिकाणी या प्रॉब्लेम बरोबर आपला लॉगॅरिथम नावाचा जो फर्स्ट चॅप्टर होता तो या ठिकाणी कंप्लीट झाला. हा जो काही टोटल चॅप्टर आहे याचं वेटेज फक्त 4 मार्कांचं आहे बाळांनो. परंतु हा लॉगॅरिथमचा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला पूर्ण 3 वर्ष आहे डिप्लोमाला. इंजिनिअरिंगला पण आहे, पण डिप्लोमाचे जे 3 वर्ष आहेत त्या 3 वर्षाच्या सगळ्या प्रत्येक टॉपिक मध्ये लॉग येतोच. बिकॉज इंजिनिअरिंगचे क्रुशियल प्रॉब्लेम सोडवण्याकरताच आपण लॉगॅरिथम शिकतो. ठीक आहे, म्हणून लॉगॅरिथम हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक ठरतो. फक्त वेटेज पाहायचं नाहीये तर कन्सेप्च्युअली स्टडी करायचा आहे. त्या दृष्टीने हा चॅप्टर महत्वाचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी बाळांनो आपला हा पहिला चॅप्टर या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. टोटल 52 प्रॉब्लेम्स आपण घेतलेले आहेत. ओके, या लिहून बाळांनो. चालेल मग बाळांनो, आज या ठिकाणी आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करत आहोत. बाळांनो यानंतर मॅक्सिमम 2 किंवा 3च डेमो लेक्चर्स आपले होतील. त्यानंतर बाळांनो आपले जे काही लेक्चर्स होतील ते आपल्या ऑफिशियल महालेज अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर होतील. त्या संदर्भात बाळांनो तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन कन्फर्म करून घ्यावं, जेणेकरून तुम्हाला हवी असलेली जी काही मॉर्निंग बॅच आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी कंडक्ट करता येईल. एक लक्षात ठेवा बाळांनो की आपल्याकडे 5 सब्जेक्टचे क्लासेस घेतले जातात. या ठिकाणी थोडंसं कन्फर्म करू इच्छितो बाळांनो, आपण या ठिकाणी 5 सब्जेक्टचे क्लास घेतोय. एक आहे बेसिक मॅथमॅटिक्स, एक आहे बाळांनो फिजिक्स, एक आहे बाळांनो केमिस्ट्री, एक आहे बाळांनो ग्राफिक्स, आणि एक आहे बाळांनो इंग्लिश. ठीक आहे, तर या 5ही सब्जेक्टचे क्लासची फीज आपली 4500 असणार आहे. ठीक आहे, तर बाळांनो लवकरात लवकर ऍडमिशन बुक करा. ऍडमिशन बुक करण्यासाठी तुम्ही आयदर 1000 रुपीज जरी पे केली तरी तुमचं ऍडमिशन या ठिकाणी कन्फर्म केलं जाईल. त्यानंतर मात्र बाळांनो तुम्हाला रेग्युलर क्लासेस करून व्यवस्थित मार्क्स मिळवायचे, हे पण तुम्ही थोडंसं डोक्यामध्ये असू द्या, कारण कॉलेज फार लेट सुरू होणार आहे. त्यानंतर मग सिलेबस कंप्लीट करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळणार नाही. त्या दृष्टीने लवकरात लवकर स्टडी करा, लवकरात लवकर सुरुवात करा. महालेज अकॅडमी बरोबर लवकरात लवकर जर तुम्ही स्टार्ट केलं तर शेवटी नक्कीच सक्सेस होण्यासाठी, चांगले मार्क्स मिळवण्याकरता फार गरजेचं असेल. ओके, भेटूयात बाळांनो नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.